गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 8 आणि इकडे आमची तयारी चाललेली आहे ऑफिसला जाण्याची. सो मी सुद्धा फटाफट आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि गेलो नाश्ता करायला. नाश्ता केला आणि मग चहा प्यायलो. चहा पिऊन झाल्यानंतर मी रूमवरती परत आलो आणि माझ्या कामाला लागलो, जो की होता व्हिडिओ एडिटिंगचा काम. व्हिडिओ एडिटिंग करत होतो. कालचा व्लॉग खूप साऱ्या गोष्टी होत्या एडिटिंग करण्यासाठी, सो त्या एडिट केल्या आणि त्यानंतर निघालो मी ऑफिसला जाण्यासाठी. निघालो मी. तर रेडी झालो आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 11:30. फटाफट लाईट वगैरे सर्व काही बंद केलं आणि निघालो ऑफिससाठी. आज शनिवार असल्यामुळे जास्त काही रस्त्यावरती गर्दी नव्हती आणि बरीचशी दुकानंसुद्धा बंद होती. तर मी गेलो आणि रिक्षाच्या मदतीने निघालो. तर इकडे ट्रॅफिक लागलेली, खूप मोठा ट्रॅफिक जाम होता, त्यामुळे मला स्टेशनला पोचायला देखील उशीर झाला. फायनली मी स्टेशनला पोचलो आणि तिकडे पाहतो तर तिकडेसुद्धा जास्त काही गर्दी नव्हती, कारण आज बऱ्याच जणांना कामावरनं सुट्टी होती. सो मी ट्रेनच्या दिशेने निघालो. स्टेशनला पोचलो, पाहतोय तर ट्रेन ऑलरेडी लागलेली. सो मी फटाफट ट्रेनमध्ये चढलो आणि बसण्यासाठी जागा पकडली. ट्रेन चालू झाली आणि ही पाहू शकता तुम्ही Attention गर्दी आहे. passengers. To avoid long queues, please download the Rail One app on your mobile. Book local tickets and one-way passes easily. Travel hassle-free with Rail One. थोड्या वेळाने मी वाहतोय तर कुर्ला स्टेशनाला उभा राहिलो आणि उतरण्यासाठी रेडी झालो. कुर्ला स्टेशन असल्यामुळे गर्दी प्रचंड होती, पण ठीक आहे. मी फायनली कुर्ला स्टेशनला उतरलो आहे. ही कुर्ला स्टेशनची गर्दी पाहू शकता. खूप जास्त गर्दी असल्यामुळे हळूहळू सगळे चढत आहेत ऑफिसला जायला, त्यामुळेच कदाचित आज मला उशीरही होईल. फायनली मी प्लॅटफॉर्मवर पोचलो आणि पाहतोय तर काय, अरे ट्रेन आली होती. सो मी धावत पळत गेलो आणि ट्रेनमध्ये चढलो आणि सर्वात पहिले बसायला जागा पकडली. या ट्रेनमध्ये सुद्धा खूप जास्त गर्दी होती, परंतु तरी देखील मला बसायला मात्र योग्य प्रकारे जागा मिळाली. इतक्यात माझं स्टेशन आलं थोड्या वेळाने. सो मी परेड स्टेशनला उतरलो आणि चालत चालत निघालो ऑफिसच्या दिशेने. आज खरं तर कुठेच गर्दी पाहायला मिळाली नाही आहे, कारण अगेन शनिवार असल्यामुळे रस्त्यावरती सुद्धा गाड्यांची काही फारशी ट्रॅफिक नव्हती. सो मी लगेच पोचलो ऑफिसला. पाहतो तर वेळेच्या अगोदरच पोचलेलो, त्यामुळे ऑफिसला गेलो आणि एकदा सगळीकडे नजर फिरवली. तर हा आहे माझा ऑफिस, तुम्ही पाहू शकता. इथे मी काम करतो. आल्या सर्वात पहिले मी माझ्या चॅनलवरती बसून कामाची सुरुवात केली. थोड्या वेळाने भूक लागली म्हणून नाश्ता करायला गेलो. मी माझ्यासाठी एक फ्रँकी ऑर्डर केलेली. ती फ्रँकी आली आणि फटाफट खाल्ली आणि मी निघालो पुन्हा एकदा ऑफिसच्या दिशेने. ऑफिसला पोचलो, पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा आम्ही निघालो आणि चहा प्यायला गेलो. चहा पिऊन आम्ही आलो आणि मी पुन्हा एकदा माझ्या कामाला सुरुवात केली. थोड्या वेळाने वेळ झाली म्हणून मी ऑफिसमधून निघालो. तर आत्ता वाजले होते रात्रीचे 10 आणि तुम्ही पाहू शकता खूप सारा अंधार आणि पब्लिक जास्त नसल्यामुळे स्टेशनवरही काही फारशी पब्लिक नव्हती. तर मी चालत चालत पोचलो स्टेशनवरती आणि तितक्यात माझी ट्रेन आलेली. तर ट्रेनमध्ये चढलो फटाफट
आज रात्रीची वेळ असली तरी स्टेशनवरती पब्लिक नसली तरी ट्रेनमध्ये मात्र गर्दी होती. थोड्या वेळाने मी पोचलो कुर्ला स्टेशनला. तिकडे ऑलरेडी ट्रेन लागली होती, जी की मी प्लॅटफॉर्मवरती उतरते वेळी निघून गेली. त्यामुळे ट्रेनची वाट पाहत बसलेलो. तितक्यात माझी ट्रेन आली. सो पटापट ट्रेनमध्ये चढलो आणि बसायला जागा पकडली. ट्रेनमध्ये बसलो आणि हा रात्रीचा प्रवास. किती सुंदर असा दृश्य आहे. सो वाशी सोडल्यानंतर ट्रेन पूर्णपणे जवळपास खालीच झालेली, त्यामुळे बसायला निवांत जागा मिळाली. तितक्यात पनवेल स्टेशन आला, तर पनवेल स्टेशनला उतरलो आणि चालत चालत निघालो घराच्या दिशेने. स्टेशनच्या बाहेर येऊन मी फटाफट रिक्षा पकडली, रिक्षात बसलो आणि निघालो. थोड्या वेळाने मी रूमवरती पोचलो आणि आत्ता वाजल्यात रात्रीचे 12:30. जवळपास 13 तासाचा प्रवास आणि ह्या 13 तासांच्या प्रवासानंतर कंटाळून मी झोपून गेलो. गुड नाईट, टाटा, बाय बाय.